नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी येते. यंदा ही तिथी 22 ऑगस्ट या दिवशी असणार आहे. श्रावणातली पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्याने या दिवशी शुभ संयोगही तयार होत आहे. यंदा श्रावणातली संकष्टी चतुर्थी गुरुवारी येत आहे. श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आणि काही उपाय केल्याने आपल्याला इच्छित लाभ मिळू शकतो. तसेच बाप्पाची कायम आपल्यावर कृपा राहू शकते. सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र असल्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी, मुलांच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करण्यासाठी काही उपाय करायचे आहे. आपल्याला या संकष्टी चतुर्थीला आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात. मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या आयुष्यात संकटे येत असतील, नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला हा अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी असा उपाय करायचा आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला अत्यंत महत्त्व आहे, कारण हा महिना महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 22 ऑगस्टला गुरुवारी साजरी केली जाणार आहे. या संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांना सुख, यश आणि अनेक संकटांपासून मुक्ती देते. तसेच सुख समृद्धीमध्ये देखील वाढ करते. या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा वेळ हा 9:02 असेल. काही ठिकाणी हा वेळ रात्री 8:48, 8:58 दिलेला आहे. या दिवशी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करून, गणपती बाप्पांची पूजा करून आपण उपवास हा सोडू शकतो. या दिवशी आपण मुलांसाठी भरपूर असे उपाय करू शकतो. त्यामध्ये आपल्याला हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे फूल, त्यांना दुर्वा अर्पण करायच्या, प्रसाद अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गूळ, खोबरं, खडीसाखर, मोदक याचा प्रसाद तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर तुम्हाला धूप, दीप प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला अख्खे म्हणजे अखंड हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहे. मग हे मूग तुम्ही चिमूटभर घेऊ शकतात, मूठभर देखील घेऊ शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही थोडेसे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहे. हिरवा मूग घेताना तो चांगल्या दर्जाचा घ्या. खराब, किडलेला मूग घेऊ नका. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. धूप, दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकतात किंवा घरी देखील करू शकतात. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहे आणि तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा किंवा 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर हे हिरवे मूग तुम्हाला तुमच्या मुलांची इच्छा बोलून तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे. किंवा तुम्ही हे हिरवे मूग गणपती बाप्पांना तुम्ही मंदिरात जाऊन देखील त्यांच्या चरणाशी अर्पण करू शकतात. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण काही मुलांची इच्छा असेल, अडचण असेल, ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर का तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांना देखील या मंत्राचा जप करायला सांगू शकतात. जर का तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्हाला हे हिरवे मूग गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मुलांची जी पण अडचण असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. जे पण विघ्न असेल ती विघ्न नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. मुलांची अभ्यासात, शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पहा, या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही हा तुमच्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय करू शकतात.
कारण या महिन्यात महादेव हे जागृत अवस्थेत असतात आणि संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या सात्विक लहरी देखील ह्या जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय कराल त्याचे रिझल्ट हे तुम्हाला 100% बघायला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपती नमः, श्री गणेशाय नमः नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.